सोलापूर शहरातील श्रीमती एन.बी. बंडा प्रशाला येथील मुख्याध्यापक एम.डी. बिराजदार यांच्यावर एका शिक्षिकेला लैंगिक त्रास दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. अश्लील संदेश पाठवणे, व्हिडिओ कॉलवर गैरवर्तन करणे तसेच अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप संबंधित शिक्षिकेने केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र काही दिवसातच त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आल्याने शाळेतील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. दरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावरही एका अनुसूचित जमातीच्या शिक्षिकेला घरी बोलवून अनैतिक मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे. संबंधित शिक्षिकेने प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडली असून चारित्र्य हननाचा गंभीर आरोपही केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा मलिन होत असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी आरमार संघटनेने दोघांनाही तात्काळ सेवेतून बडतर्फ करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बंडा प्रशालेतील मुख्याध्यापक बिराजदार यांनी त्याच प्रशालेतील एका महिला शिक्षिकेला अनैतिक पद्धतीने त्रास दिला. रात्री अपरात्री चुकीचे मेसेज पाठवले, व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव केले. त्या महिला शिक्षिकेने संबंधित त्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला. त्या शिक्षकाला, मुख्याध्यापकाला इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी परत एकदा सेवेत रुजू करून घेतलेला आहे. हा मुख्याध्यापक जो बिराजदार आहे, लिंग पिसाट वासनांदानी बदपहिले आहे आणि शिक्षणाधिकारी सचिन जगताप देखील तसाच आहे, लिंग पिसाट वासनांदानी बदपहिले. या शिक्षणाधिकाऱ्यावर देखील एका महिला शिक्षिकेने गंभीर आरोप केलेत. त्या महिला शिक्षिकेकडे चुकीची मागणी शिक्षणाधिकारी जगताप यांनी केलेली आहे. त्या महिला शिक्षिकेला तिच्या कामासाठी घरी बोलवून तिला त्रास देण्याच्या हेतूनं, तिला बदनाम करण्याच्या हेतूनं वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा केलेल्या आहेत, अश्लील वर्तन केलेलं आहे. हे शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक हे दोन्ही देखील शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड आहे आणि ही कीड साफ करणं आता काळाची गरज आहे. संभाजी आरमारनं आता हा विषय हातात घेतलेला आहे. जिल्हा प्रशासनाला आम्ही मागणी केलेली आहे. मुख्याध्यापक आणि त्या मुख्याध्यापकाला पाठीशी घालणारा शिक्षणाधिकारी दोघं देखील शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक आहे, काळिमा आहे आणि या काळिमापासून काढला पाहिजे. या दोघांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या योग्य ती फौजदारी स्वरूपाची कारवाई करा, ही संभाजी आरमारची ठाम मागणी आहे. आणि या दोघांवर कारवाई नाही झाली तर संभाजी आरमार रस्त्यावर उतरून या दोघांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन करत राहणार.